नमस्कार. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि ताराराणी या आघाडीचे संयुक्त आघाडीचे उमेदवार सारिकाताई अरविंद माने यांच्या प्रचारार्थ आज मी शिरोळ दौऱ्यामध्ये आलेलो आहे. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे सन्माननीय आमदार अशोकराव माने या तालुक्याचे आमचे नेते रामरावजी गाडगे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर आणि सर्व आमच्या आघाडीचे उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, पत्रकार, छायाचित्रकार होते. आज याचा उल्लेख आता राजेंद्र निंबाळकर यांनी केला. या शिरोळ तालुक्याला फार मोठा इतिहास, वसा, वारसा असणारा तालुका आहे. सर्व स्तोत्र संपूर्ण भरपूर, बाजूला पाणी आहे, ऊसाची परिस्थिती चांगली आहे, लोक समृद्ध आहेत आणि अशा या शिरोळमध्ये गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या विभागाची, वेगवेगळ्या गटांची सत्ता राहिलेली आहे. परंतु म्हणावा तसा विकास या शिरोळ शहराचा झालेला नाहीये. आणि त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि सहकार्याची सत्ता असली पाहिजे या भूमिकेतून आम्ही इथं आता ही निवडणूक लढवत आहोत. मी सांगितल्याप्रमाणे या शहराला फार मोठा वसावारसा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पार्टी आणि ताराराणीच्या वतीनं या शहराचा कायापालट करण्यासाठी, शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक रोडमॅप आणि ब्ल्यूप्रिंट घेऊन आम्ही पुढे येत आहोत. अजून माघारी आणि चिन्ह व्हायचे, त्यामुळे आम्ही बाकी गोष्टी आता सगळ्या आपल्यासमोर जाहीर करणार नाही. परंतु या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सर्व नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक भविष्यात काम करतील. एकेका नगरपालिकेला आपण बघितलं असेल 500-500 करोड रुपयेपर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मिळालेला आहे. परंतु आपल्या या शहराला मात्र यापासून वंचित राहावं लागलं. कारण अनेक असतील, परंतु या सगळ्या बाबी, स्वच्छ पिण्याचं मुबलक पाणी, सौर ऊर्जाच्या माध्यमातून या सगळ्या असणाऱ्या पाईपलाईनच्या विजेची बचत, शहरामध्ये ड्रेनेज सिस्टीम, चांगली विजेची व्यवस्था आणि लहान मुलांसाठी क्रीडांगण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, गार्डन्सची व्यवस्था, क्रीडांगणाची व्यवस्था आणि त्याचबरोबर चांगले मजबूत शासकीय कार्यालय, असे अनेक विषय घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. मला विश्वास आहे शिरोळची जनता आज हा जो पर्याय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहराला देत आहोत, याला सर्वजण भरभरून आशीर्वाद देतील. मला त्याचा विश्वास आहे. कारण नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीमध्ये आपण निकाल पाहिला. ज्या पद्धतीचा जनादेश लोकांनी भारतीय जनता पार्टी आणि आमच्या युतीला दिला, तसाच जनादेश या शिरोळ शहराच्या नागरिकांनी सुद्धा आमच्या या सर्व आघाडीला द्यावा, अशा पद्धतीचं आवाहन करतो. आपलं मत आहे का यापुढे गेल्या 5 वर्षात? मी आमदारांनी निधी दिला नाही असं म्हणत नाही, परंतु मानावा तसा विकास ज्या शहराचा व्हायला. तुम्ही अनेक नगरपालिका बघा, ज्या ठिकाणी कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झाली, कशा पद्धतीने शासकीय कार्यालय आली, कशा पद्धतीने जनसुविधा, नागरिकांच्यासाठी सुविधा आहेत, त्या तुलनेत इथं त्या सुविधा नाहीये. त्या होण्यासाठी आमच्या आघाडीला लोकांनी आशीर्वाद द्यावा अशी माझी भावना. साहेब, आपण एकीकडे म्हणता मैत्रीपूर्ण लढत आहे, पण परवा 2-4 दिवसापाठीमाग भाजपनं जे पक्षविरोधी कारवाया करतात त्यांना निलंबनाच्या नोटिसा दिल्या, त्याचं पुढे काय खुलासा आला, काय त्यांना निलंबित करणार आहे का, हा एक मुद्दा आहे आपल्याला. नोटीस वरिष्ठांच्या सूचनेनुसार नोटीस गेलेले, खुलासा आलाय की नाही मला अजून त्याची कल्पना नाही, कारण मी त्या ह्याच्यात नाहीये. मी त्याची माहिती घेऊन आपल्याला फारच सांगेन. निंबाळकर साहेबांनी काढलेल्या नोटीस आहे, त्यांना माहिती आहे. निंबाळकर साहेबांना जिल्हाध्यक्षांनी आम्ही जी नोटीस काढली खुलासा त्यांनी द्यायचा आहे तो 15 दिवसामध्ये शिस्तपालन समिती आमची आहे पक्षाची, त्या पक्षाच्या शिस्तपालन समितीकडे त्यांनी खुलासा द्यावा. त्याच्यानंतरचा जो निर्णय असेल तो शिस्तपालन समिती जी आमची आहे ती येईल. जयसिंगपूर शहरामध्ये काँग्रेस आणि जमिनीवर आपली हे संपूर्ण राज्यभर असं आहे. मी जसं सांगितलं की आता लोकांच्या समोर पर्याय अनेक आहेत. पूर्वी 2 किंवा 3 पक्ष असायचे, आता 8 पक्ष आहेत. त्याचबरोबर तेवढ्या आघाड्या, 16 आघाड्या आहेत. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे लोकांची आता इच्छाशक्ती मोठ्या प्रमाणात आहे. 10 वर्षांना निवडणूक होत असल्यामुळे अनेक इच्छुक झालेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये थांबायला कोणी तयार नाहीये. जो गेले 4 वर्ष 5 वर्ष तयारी करतो
त्याची थांबण्याची मानसिकता नसते आणि म्हणून मग एका पक्षाकडून किंवा एका आघाडीकडून उमेदवारी नाही मिळाली तर तो आपला पर्याय शोधतात. त्या पद्धतीने जयसिंगपूरमध्ये सुद्धा त्यांनी त्यांची आघाडी उभी केल्यानंतर आमचे जे काही लोक इच्छुक होते त्यांनी एक वेगळी आघाडी केली. यात काँग्रेस आणि भाजप असा विषय नाहीये. स्थानिक पातळीवर जे लोक बरोबर येतील, ताकदवान लोक एकत्र येतील, या पद्धतीने एकत्र येऊन त्यांनी ती आघाडी केलेली आहे. या निवडणुकीमध्ये सर्व स्थानिक नेते मंडळींना किंवा पदाधिकाऱ्यांना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अधिकार दिलेले होते. शक्यतो युती करा अशा पद्धतीच्या सूचना तिन्ही नेत्याने आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे अजितदादा यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की शक्यतो महायुती म्हणून करा, पण जर महायुती होत नसेल तर मैत्रीपूर्ण लढती करा. तीच परिस्थिती इथं झालेली आहे. महायुती करण्याचा किंवा युती करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तुम्हाला माहिती आहे जवळजवळ 10 वर्षांना निवडणुका व्हायला लागल्या. इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडे आघाडीकडे लोकांची मागणी मोठ्या संख्येने आहे आणि म्हणून त्यांनी यड्रावकर साहेबांनी सुद्धा आपली आघाडी या ठिकाणी उभा केलेली आहे आणि आम्ही आमची आघाडी उभा केली. मैत्रीपूर्ण लढत आहे. यामध्ये संघर्ष टीका टिप्पणी होण्याचं काही कारण नाही, परंतु मैत्रीपूर्ण लढतीमध्ये आमचं संपूर्ण पॅनल निवडून येईल याचा मला विश्वास आहे. त्यांच्याबरोबर या निवडणुकीमध्ये आता कुठलीही चर्चा सध्या नाही. मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.